द्यावा या निमित्त ही प्रवचन सेवा आहे, तर याचा जरूर सर्वांनी लाभ घ्यावा. हे
देवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे पाहुणे क्षीरसागरा कवळे वासी कापुरा सुवासुदेव चंदनाते कायसे चर्चावे अमृताले केवटे रांधावे गगनावरी उभवावे गडे केली तैसे श्री गुरुचे महिमान आकैता की असे साधन हे जाणून आम्ही मन निवांत केली तरी प्रज्ञेचे नियतिरेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतियास लिंग देणे तैसे होईल साडे पंधरिया रजत वणी तैसी सुतीची बोलणी उयाची माथा केविजे चरणी हेची होईल माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि या जीवाला सुखमय आनंदमय बनवण्याकरता हा ज्ञानाचा सर्व उहापोह आहे आणि आपण जी आज हा आपला तिसरा सोमवार आहे आणि ह्या तिसऱ्या सोमवारच्या सेवेकरता आपण जी एक ओवी निवडली आहे त्या ओवीच्या आधारे पुढे पुढे आपण सरकत आहोत नाते अर्जुना आहे तुझ पुढे ती सांगितलेलं तुझ जे हे अंतःकरणीचे तुझ जीवाची नाते अर्जुना पुढे ती सांगितलेलं हे अंतःकरणीचं गुण अर्जुना तुझ्याशिवाय मला वाटलं कोणी सांगणार मला कोणी ऐकणार भेटणार नाही का नाही तर पुढे सांगताय कारण तू कधी माझी आज्ञा न मोडणारा आहे संसारामध्ये सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात असं नाही पण आज्ञाधारक मालकाला नोकर मिळावा आणि आज्ञाधारक एका पित्याला पुत्र मिळावा हे जर मिळालं ना तर त्या मालकालाही वाटतं की मी भाग्यवान की मला असा आज्ञाधारक प्राप्त झाला पित्याला वाटतं असा आज्ञाधारक पुत्र प्राप्त झाला सद्गुरूला वाटतं असा आज्ञाधारक शिष्य मला आणि देवाला इथे विशेष कौतुक वाटलं की अर्जुनाला का सांगावं कारण तो माझी अवज्ञा कधी करणार म्हणून कोण कुठली गोष्ट कुणाला सांगावी हे मोठ्या माणसामुळे शिकावं लागतं कधी कधी अधिकार असतो पण घेण्याची क्षमता नसते कधी कधी अधिकार नसतो पण घेण्याची क्षमता खूप मोठी असते उदाहरणार्थ भरपूर आपल्याकडे पैसे असतात खिशामध्ये 100चं बंडल असतं आणि रस्त्याने चालता चालता एखादा दाम मागायला यावा पण आपल्याला वाटावं यावं पण 10 रुपये दिसते नसतात 100चं बंडल आहे पण वाटत नाही की 100ची नोट द्यावी जर वाटतं ते जास्त आहे मग काही नाही म्हणून तो काहीच देत नाही पण पुढे असाच एक भागवत त्याच्या खिशात फक्त एसटीला जाण्याकरता पैसे असतात तो हात घालतो कारण त्याच्याकडे एसटीला जाण्याकरता पैसे म्हणजे चिल्लरच असणार आता 2 रुपये नाणं काढतो आणि त्या दान मागणाऱ्याच्या हातावर ठेवतो दान देणारा किती मोठा हे त्याच्या कर्तृत्वावरती त्याच्या सामर्थ्यावरती ठरत नाही तर त्याच्या प्रवृत्तीवरून ठरतं की तो किती मोठा दान देणार दान लहान की मोठं ठरवणारे आपण कोण आहोत तहानलेल्या माणसाला एक घोटभर पाणी देणं भुकेलेल्या माणसाला 1-2 घास जेवण देणं त्या वेळेला हे सर्वात मोठं दान म्हणून जेव्हा युद्धभूमीवरती ही चर्चा सुरू झाली तेव्हा अर्जुनालाही दानच मिळालं आणि अर्जुनाला हे दान मिळालं त्या दानासकट आपल्या सर्वांना हे प्राप्त झालं आज आतापर्यंत जे कार्यक्रम झाले आपण पहिला कार्यक्रम लोकांना समजवण्यात आलं होतं की शिवभगवंताची
बाबा काय. मागच्या दुसऱ्या सोमवारी कोण असे होऊन गेले यांनी भक्ती प्राप्त केली असे गणपती बाप्पा सांगितले. आणि कोण असे संत होऊन गेले, संत जनाबाई आपण त्यांचं जीवन चरित्र सांगितलं की त्या संतांच्या पाठीमागे देव मागे हिंडत होता. आणि हे कुणाला कळलं, त्यांच्या योग्यतेचे संत कबीर महाराज. ही कथा आपण ऐकली. आता पुढे मागच्या वेळेस आपण ऐकलं, आहे का दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, परी ते अवघेरुनी गोचीड अशुद्ध काही निघती. काम कमल कंदा आणि दर्दुरी, नादरुक एकेची घरी, परी परागु सेवीचे भ्रमरी, जवळीला शिखरूची ओढे. कमळ पाण्यामध्ये असतो, चिखलामध्ये असतो, वेणू काही देत असतो, पण त्या कमळाच्या फुलावर असंख्य भुंगे येतात. त्या कमळाचा जे परागकण सेवन करतात, तिथेच टिकून राहतात, असंख्य येतात. जसं इथं शिवाचा परागकण सेवन करण्याकरता असंख्य भुंगे येतात, पण बाजूला असलेला बेडकाला कुणी ढुंकूनही पाहत नाही, कशा करता पाहत नाही. कारण वेणू हा स्वतःच्या सामर्थ्याने काहीतरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने तिथे बसून असतो, काहीतरी प्राप्त होईल खाण्याकरता, पोट भरण्याकरता. पण कमळ हे खाण्याकरता नव्हे, तर चिखलामध्ये काहीतरी देण्याकरता बसलेला असतो. म्हणून शिव भगवंत जेव्हा आपल्याला काहीतरी देण्याकरता बसलेले आहे, म्हणून ते आपल्याला अत्यंत जवळचे वाटतात. देव जर घेण्याकरता बसला असते तर आपल्यासारखे भक्त देवाजवळ गेले असते का? पण देव सुद्धा, देवाच्या ठिकाणी जे अनेक देवता आहेत त्या सुद्धा घेण्याकरता बसल्या. काय घेतात? एक कथा आहे, छोटीशी, खूप गमतीशीर आहे. देव काय खातो आणि देव काय करतो. एक अलौकिक कथा आहे. एक राजा होता आणि सामर्थ्यवान राजा. सामर्थ्यवान म्हणजे शक्तीनेही सामर्थ्य, डोक्यानेही सामर्थ्य आणि कर्तृत्वाने सामर्थ्य होता. समर्थ जेव्हा राजा असतो तेव्हा प्रजाही सुखी असते आणि प्रजाही समर्थच असते. असं राज्य होतं. आणि त्या राज्यामध्ये असे भजन भक्ती करणारे, पूजा सांगणारे, संत चरित्र सांगणारे एक बुवा होते. ते जसं आज शिवरात्री आहे, शिवरात्रीला, एकादशीला, अशा अनेक हनुमान जयंती असे जे कार्यक्रम असायचे त्यावेळेस त्यांचं काम. बाकी निवांत ते आपले भजन भक्ती आपल्या घरी करत होते. राजाने एक चांगला बंगला त्यांना दिला होता, त्याच्यात राहत होते. बरी शेती दिली होती, ते शेती करत होते, उदरनिर्वाह आणि राजाचा पगार मिळत होता. काय झालं? सहज निवांत चाललं होतं. पण काही कुष्ठित लोक आपल्या आजूबाजूला असतातच. म्हणजे माणसं कुशीत नसतात, त्यांचे विचारही कुशीत नसतात. पण काय योग कुणाच्या संगतीत गेल्यामुळे त्या विचारामध्ये ती भावना निर्माण होते. जवळचे सहकारी त्यांनी एक दिवस राजाला विचारले, हे राजा, अहो ते आपण स्वामी ठेवलेले आहेत इथे पदावरती, ते पूजा अर्चा करतात, काही धर्मग्रंथांचा अभ्यास करून आपल्याला काही सांगतात. ते आजकाल आपल्या दर्शनाला सुद्धा येत नाही, आपल्या दर्शनाला सुद्धा येत नाही. उलट असं आहे की राजा त्यांचं दर्शन घेत होता, पण यांनी राजाच्या डोक्यात काय बसवलं की राजे साहेब तुम्ही खूप महान आहात, खूप मोठे आहात, तुम्ही त्यांना पगार देता, त्याच्यामुळे तुमच्या दर्शनाला त्यांनी यावं. राजाला सहज वाटलं, संगतीचा दोष लागला. राजाला सहज वाटलं, खरंच बरं का यायला पाहिजे. राजाला वाटलं यायला पाहिजे. त्या निरोप द्या आपल्याला की राजांनी आपल्याला बोलवलं आहे. शास्त्री आपल्या धर्मग्रंथाचं वाचन करत होते. ते म्हणजे नक्कीच येऊ.
आले आणि शास्त्री येणार तेवढ्या जे बाजूची लोक होती त्यांनी सांगितलं महाराज आपण त्याला काहीतरी काम देऊ. राजे म्हणले ते त्यांचं काम एवढं चोख करतात आपण वेगळं काय काम द्यावं. एवढे काम नाही तर त्याला काही दोन प्रश्न विचारू. काय प्रश्न विचारू राजा म्हटला. त्यामुळे तुम्ही त्याचे विचार करू नका ते प्रश्न आम्ही तयार करतो. आणि असं झालं ते दर्शनाला आले दर्शन घेतलं आणि ते प्रश्न विचारले. प्रश्न विचारण्यासाठी राजाने सांगितलं शास्त्री आम्हाला काही काम नाही पण असं सहज मनात आलं तुम्हाला काही प्रश्न विचारावे आणि त्याची उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून आहे. असे बोलले ठीक आहे काय प्रश्न आहे. तेवढे प्रश्न अतिशय महाराज तर काही बोलले नाही पण ते त्यांचे मित्र सगळे शेजारी बसले होते ते म्हणले प्रश्न अतिशय बिकट आहे अवघड आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करून उद्या करत या. ते म्हणले नाही राजा म्हणले तसं नाही तुम्ही प्रश्न विचारा आणि त्याला 7 दिवसाची वेळ द्या. काय प्रश्न आहे. आता काय प्रश्न विचारला असेल. संगतीचा दोष ज्यांच्या संगतीमुळे राजाच्या बुद्धीमध्ये विकार निर्माण झाला. मग मला सांगा ती माणसं काही ना काही गुणांनी चांगले गुण आहेत म्हणून राजाजवळ आहेत ना. सर्व कोणी गायक आहे कोणी पंडित आहे कोणी ज्ञानी आहे कोणी न्यायशास्त्री असेल त्यांना त्यांच्या जागेवर ठेवले ना. पण उगाच त्यांच्या मनामध्ये हा दोष निर्माण झाला की तो घरी बसून पगार घेतो आणि आपण रोज हजेरी लावतो. बोले सांगा तू जास्त देव करता ना सांगा देव काय खातो. देव काय खातो. गणपती बाप्पा मोदक खातो गणपती बाप्पा लाडू खातो. बोले असे साधे सुधे उत्तर आम्हाला देऊ नका. हे उत्तर आम्हाला काही सहन करण्यासारखे नाही. तुम्ही उद्या विचार करून या अभ्यास करून या आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. देव काय खातो आणि देव काय करतो. बोले गहन प्रश्न आहे. गेले शास्त्री सर्व धर्मग्रंथ उचलले त्याच्यामध्ये शोध सुरू केला. ते म्हणजे सर्व ठिकाणी काहीच उत्तर आहे. देव सगळ्यांचं काय करतो रक्षण करणारा परमात्मा देव सगळ्यांचं रक्षण करतो. काय करतो तुकाराम महाराजांच्या शब्दात म्हणायचं म्हटलं तर चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण बोलविते हरिविण चालवी बोलवी एक नारायण दयाचे वचन चुकवणे. अशी शक्ती देव म्हणजे अशी शक्ती. आणि देव काय खातो. लाडू मोदक पुरणपोळी हे खातो. बर खूपच वैतागले. 7 दिवस व्हायची वेळ आली आणि गमत सांगतो तुम्हाला जसं मला तुम्हाला दान सांगितलं. दान देणाऱ्याकडे दान द्यायला पैसे आहेत पण दया देण्याची दानता नव्हती योग्यता नव्हती. योग्यता होती पण तो भाव निर्माण झाला नाही. आणि एक त्याच्याकडे दान नव्हतं योग्यता नाही दान देण्याची पण दान देण्याची वृत्ती निर्माण झाली. तसं त्यांच्याकडे एक नोकर कामाला होता. त्यांनी विचारलं दादा शास्त्री आपण 7 दिवस झाले खूप दुःखी आहात. किती आनंदात तुम्ही भजन करायचे किती आनंदात तुम्ही ज्ञानेश्वरी सांगायचे किती आनंदात भागवत सांगायचे मी दुरून होईना ऐकायचो सेवा करता करता. पण मला हे तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख बघून मी दुःखी होऊ लागलोय कारण संगतीचा दोष लागतोय. माऊली तुम्ही आनंदी असाल तेव्हा मी आनंदी असतो आणि तुम्ही दुःखी असाल तर मी सहज दुःखी होतो कारण मला संगतीचा दोष लागतोय. काय करा काय म्हणजे काही नाही. 2 प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर मनाजोगं राजाच्या मनाजोगं मांडायला नाही. बोले काय प्रश्न आहे. ते बोले तुला काही करणार नाही कारण योग्यता नाही. वाटतं 6 दिवस कोणाला तरी की आपल्याला जेवढं करतो तेवढं दुसऱ्याला कळत नाही. बोलणाऱ्याला वाटतं ऐकणाऱ्याला कळत नाही. बोलणारा व्यासपीठावर बोलतो पण वक्ता नव्हे श्रोते नेहमी. जेव्हा इथे वक्ता या सिंहासनावरती बसून जेव्हा बोलतो ना माऊली तेव्हा समोरच्या वक्त्याचा श्रोत्याचा जसा रिस्पॉन्स आहे तसा
इथून बाहेर पडत असतात. विहिरीमध्ये किती बादल्या टाकतायत आणि किती पाणी काढतायत, जेवढा उपसा जास्त तेवढा पाण्याचे नळ जास्त. विहिरीला पाण्याचे जे नळ घालू लागले, जेवढा उपसा जास्त तेवढं शुद्ध पाण्याचे नळ जास्त. तसंच श्रोता तसाच असावा लागतो, उपसा करणारा, तेव्हाच वक्ता बोलू शकतो. आता इथे आपण जी भक्ती चालू आहे, ठीक आहे, लोकांना येण्याचा वेळ थोडा असतो, सगळ्या अर्थ भाव निर्माण होईल त्यावेळेस आरतीला येतात. पण अर्थ भाव होऊन येत नाही. अर्थ भाव होण्याकरता थोडस ज्ञानार्जन व्हावं लागतं. पण काय सांगतो लौकिक आहे, म्हणजे दत्तगुरु आहे, साईनाथ आहे, रामराया आहे, हनुमंतराया आहे, आई साहेब आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या कलियुगातले पांडुरंग आणि रुक्मिणी माता, भगवान शिव आणि जगदंबा माता आपलं हे मुलांचं दोन शब्द ऐकण्याकरता इथे सर्व साक्षी आहे. इथे खंडोबा पण आहे, कोण पण नाही, सर्व आहे. मग सर्व आहे त्याच्या खात्रीने वक्त्याने बोलावं आणि हेच सगळे श्रोते समजून घ्या. काय झालं, तुम्ही प्रश्न सांगा, ते म्हणजे ठीक आहे. त्यांनी विचारलंय देव काय खातो आणि देव काय करतो. साधारण प्रश्न विचारले, तुम्ही साधारण कसं काय, मला याची उत्तरं कुठे भेटली नाही. तुम्ही महाराज याची उत्तरं स्वानुभूतीतून शोधायची असतात. देव काय खातो आणि देव काय करतो हे ग्रंथात लिहिले नाहीये. ग्रंथात जीवन कार्य लिहिलंय, पण जीवन कार्य करून जी अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येते, त्या अनुभूतीतून तुम्ही हे उत्तर दिलं पाहिजे. हे शब्द ऐकल्यावरती भरून आलं. ते बोले काम करा, उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे ना, मस्त भरजरीची कपडे घाला, भरजरी कपडे घाला, दागिने घाला आणि विषयाला तूप लावून थाटात चला. ते बोले हा मागतोय बरं का मला, तुम्ही फक्त चला, तुम्हाला दुसरा काही उपाय आहे का. उत्तर तर येत नाही, मग उत्तर येत नाही, मग मला काहीतरी उत्तर येत नाही. प्रयत्न करायला काय आवड आहे, काय करायचं, प्रयत्न करू. ठीक आहे बाबा. दुसऱ्या दिवशी सासू डुलत 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 मस्तपैकी निघाले. प्रधान समोर आला, प्रधानाला निघाले. प्रधानाला वाटलं, मला शास्त्राला वाटतं जरा जास्तच आज तेजीत आहे. राजाने बघितलं मस्त शास्त्री महाराज डुलत डुलत शृंगाराने येत आहे. तसं देवाला पाहताना शृंगार करून देवाचं दर्शन घ्यावं, तसं शृंगार करून आले. आल्याबरोबर सगळे स्तब्ध होते, कारण सगळ्यांना वाटलं आज यांची गाठी जाणार. पण इथे त्यांचा अविर्भाव पाहून असं वाटलं की अरे तिथं काहीतरी चमत्कारी दिसतंय, डोळ्यामध्ये तेज दिसतंय. पण ते तेज कुणामुळे होतं, पाठीमागे कोणतरी आपल्याला सहज वाटत असतो, आपल्या पाठीमागे कोणतरी असावं. अक्कलकोटचे स्वामी समर्थ शब्द कधी आला, आमच्या पाठीमागे कोणीतरी समर्थन उभी आहे, तेव्हा समर्थ म्हटलं जातं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको वडील म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. कर नोकरी, कर धंदा, तू जर बुडाला तर तुला मी बाहेर काढेल. आणि अशी वेळ जेव्हा असते तेव्हा का बरं दौलत चालू नाही. सद्गुरु सारिका असता पाठ्यका इतरांची लेखा कोण करे. आणि असंच झालं. गेले राजांना नमस्कार केला. सगळेजण उत्तराची वाट बघत होते. शास्त्री म्हणाले, राजेसाहेब तुम्ही जो प्रश्न केला तो खूपच हलका होता. त्या एवढ्या हलक्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. माझ्याकडे जो सेवेकरी आहे तो त्याचं उत्तर देईल. मला ते उत्तर देऊन ती योग्यता माझी कमी. राजामुळे काय म्हणताय तुम्ही हलकं. ज्यांनी हे प्रश्न ज्यांना विचारले होते राजाने त्यांच्याकडे बघू लागले. काय हे काय हलका प्रश्न विचारला तुम्ही.
शेवटी राजा संगतीचा दोष लागला होता. राजाने स्वतःचं ज्ञान वापरलंच नाही. तेही चुकी. शास्त्री म्हणले महाराज चकित होऊ नका. स्वानुभव सांगते, संतांचा स्वानुभव हे सांगते. काय राजेसाहेब काय प्रश्न होता? सेवकाने दरडावून विचारलं. राजेसाहेब ते काही बोलले नाही, पण दुसरे पंडित उभे आले. त्यांनी सांगितलं प्रश्न काय म्हणजे प्रश्न काय? राम सांगतो देव काय खातो? देव काय खातो? अहो देव माणसाचा अहंकार खातो. अहंकार गेल्याबरोबर त्या माणसाला देवत्व प्राप्त होतं. म्हणून आपण देवळात आल्यावरती जेव्हा खाली मान घालून नम्रतेने शिवभगवंताच्या चरणावर डोकं ठेवतो तेव्हा आपला मीपणा संपतो आणि आपण शिवमय होऊन जातो. म्हणून देव काय खातो? काय खातो? देव माणसाचा अहंकार खातो. लोक मंदिरात येण्याचं कारण सांगतो. लोक मंदिरात येतात मागण्याच्या उद्देशाने येणारे वेगळे समाज, देण्यासाठी येणारा वेगळा समाज. पण देवाला जो प्रेमी भक्त सांगितले आपण पहिल्या प्रवचनामध्ये, ते प्रेमी भक्त काय येतात तर त्यांच्याचा अहंकार जावा आणि ते तत्व आपल्याला जोडून घ्यावं. हे प्रवचन आपण हे करतोय कशा करता की आपल्याचा अहंकार जावा आणि ते तत्व आपल्याशी एकरूप व्हावं. तलाव असो पाण्याचा, त्याच्यावरती पावसाच्या नंतर शेवाळ चढतात. ते गेला माझ्यासारखा पाणी शोधायला, सर्व हिरवं बघितलं, सर्व ठिकाणी शेवाळ. ते म्हणजे अहो इथे तलाव होता मी ऐकलं. ते तलावच आहे, शेवाळ बाजूला करा, वरचं बाजूला करा, आपलं शुद्ध पाण्याचा झरा आहे. तसं तुमच्यामधला मी करणारा, मी देणारा, मी चालणारा, मी बोलणारा, मी शरीर, या तत्वातून जेव्हा बाहेर पडाल, या तत्वातून बाहेर कधी पडतो माणूस मला सांगू का? त्या तत्वातून बाहेर पडण्याकरता साधन करावं लागतं. कुठलं साधन? ज्या साधनाने त्या तत्वापर्यंत पोहोचले मार्गदर्शक पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात मार्ग लावणी गेले आधी दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे. काय केलं हनुमंतरायांनी? पण असंच मागितलं. हनुमंतरायाच्या उद्यामध्ये राम पंचायतच दिसून आलं, जे सीतेमातीच्या उद्यात दिसत नव्हतं. सीतेमातीच्या हिऱ्यात सुद्धा ते राम पंचायत दिसलं नाही. म्हणून तो हिरा दाताने तोडून टाकला हनुमंतरायांनी. कशा करता? जिस चीज में राम नहीं वो मेरे कुछ काम का नहीं. म्हणून हिरा, अलौकिक हिरा सुद्धा तोडून फेकून दिला. सांगायचा हेतू असा आहे की काय सांगितलं त्यांनी की त्याच्यामध्ये कोण नाही, अहंकार खातो. देव काय खातो? आणि दुसऱ्या जे प्रश्नाचं उत्तर आहे ते मी 4 लोकांसमोर सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला दिवाणी खास मध्ये म्हणजे आतल्या खोलीमध्ये यावं लागेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? देव काय करतो याचं उत्तर तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल तर तुम्हाला आतल्या खोलीत यावं लागेल. 4 माणसाच्या समोर हे उत्तर सांगण्यासारखं नाही. पहिलंच उत्तर हे राजा अतिशय खुश झाला. राजा म्हणला अरे काय बात आहे, चला. आतल्या खोलीत गेले. राजसाहेब सिंहासनावर बसले. त्यांनाही सिंहासन दिलं बसायला. पहिलं बसायला विचारलं नाही, सिंहासन दिलं. बोलले काय आपले शास्त्रीय, शास्त्रांचा जर सेवक एवढं ज्ञानी तर शास्त्री किती ज्ञानी. शास्त्रांचा जीव वर खाली चालू होतो. गेले आतमध्ये तर ते बोलले जे अंगरक्षक आहेत तुमचे त्यांनाही बाहेर काढा. राजा मला तुमचं काय माहिती, चला रेवा बाजूला. त्याने बाहेर जा. जोपर्यंत मी स्वतः आवाज येत नाही तोपर्यंत कुणी दरवाजात बोलायचा. त्यांनी पाहिलं सगळं व्यवस्थित आहे, पाहिलं सर्व व्यवस्थित आहे आणि राजाकडे
काम होतं स्वीट्स, काजू बर्फी, पेढे बर्फी असे एक होते आणि सेवक खाऊन मजबूत पहिला झाला होता. राजा आपला थोडासा बारीक होता. आता बाजूला अंगरक्षकही नाही, म्हणावं की हे त्यांना गप्प सोयाला कुणीच नाही, खाली उतरवलं नाही. राजा घाबरला. राजा म्हणलं माय बाप उतरतो. राजा खाली उतरला सिंहासनावर पायऱ्यावर आणि हा ताड उठला. राजाच्या सिंहासनावर जाऊन बसला. काय राजेसाहेब, काय प्रश्न होता तुमचा? देव काय खातो आणि देव काय करतो बघायचं तुम्हाला? ना नको म्हणतात. राजा नको काय बघितलं ना? देव काय करतो? राजा सिंहासनावर खाली उतरू शकतो आणि योग्य त्या नसलेल्या सिंहासनावर बसू शकतो. देव उलट्याचं सुलट करतो. देव काय खातो? देव अहंकार खातो आणि देव उलट्याचं सुलट करतो. त्याचा सरळ चालला तर त्याला उलट करून बघतो. तुम्ही म्हणता देव असं भक्ताचं का करतो? जसं एखादी पोळी एका बाजूने भाजून जमत नाही, त्याला उलटी सुलटी केली जाते. कशा करता? संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. या युक्तीनुसार माणसाला कुठेच विश्रांती मिळणार नाही. म्हणून संत बोधाच्या ठिकाणी विश्रांती मिळेल. तेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो, पुरातन मंदिरामध्ये, तेव्हा त्या उंबरा जो असतो त्या उंबऱ्याच्या खाली एक राक्षसाचं तोंड आहे कुठल्याही पुरातन मंदिराचा आणि वरती गणपती बाप्पा बसलेले. आपण गणपती बाप्पाच्या चरणाला हात लावतो आणि त्या राक्षसाला ओलांडून आपण जातो. आपलं वाटतं देवीला पाहिजे तो राक्षस कसा आपल्याला माहिती आपल्यातले दोष खाणारा राक्षस आहे. म्हणून पहिला उजवा पायाच्या डोक्यावर ठेवायचा. आपले दोष गेल्याबरोबर गणपतीच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. गणपती बाप्पा झालं बरं का? आणि मग आपली आराध्य देवता आहे तिचं आपल्याशी काय करून घ्यायचं? द्वैत सोडायचं, अद्वैत भाव सोडायचा. शिव नाही, ते शिवतत्व मी एकच आहे. अहं ब्रह्मास्मी, मीच आहे. जनाबाईंनी जेव्हा सुरुवात केली, मीच विठ्ठल आहे, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, तेव्हा देव कापून तिला आला. म्हटला त्याने असं करू नको. तू जर विठ्ठल झाली तर मला प्रेम कोण करेल माझ्यावर? आणि अशीच अवस्था आहे. आतापर्यंत या दोन दिवसांमध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये आपण काय सांगितलं? भक्त कसा असावा, भक्ताची लक्षणं सांगितली, भक्तीची लक्षणं सांगितली, संत चरित्रातून भक्तीचं अलौकिक दर्शन सांगितलं. आणि आजच्या दिवसामध्ये आपण काय सांगतोय? बाहेर दूध पवित्र आणि गोड. गाईच्या धनाच्या आड दूध पवित्र आणि गोड असतं, पण गोचीड त्या दुधाला सेवत नाही तर त्या चामडीला सेवन करून त्याचं रक्त पितात पण दुधापर्यंत पोहोचत नाही. म्हणून ही अवस्था आपल्या जीवनात आपली होऊ नये म्हणून ते सांगतात, नातडी निनावाच्या परिवरी लोढा उतऱ्या आहाती सहस्त्रवरी परी एक बैसोडी उपवासू करी का दरिद्रीची आहे. एक श्रीमंत माणूस होता, करोडपती, त्याचा एकुलता एक मुलगा, पण मुलगा लहान, बाप वयस्कर. वय झाल्यावरती मुलगा आला असेल आणि तो माणूस एकदा अचानक मेला. मेलं की जेवढं वैभव होतं ते वैभव संपलं. मुलगा जिथे बाप बसत होता तिथे बसून भिक्षा मागू लागला. एवढी अवस्था दैनी झाली. उलट्याचं पालट. काही दिवसांनी त्या मुलाच्या वडिलांचा एक मित्र होता. तो मित्र सहज त्याला भेटायला आला. मित्राला इथे आल्यावर कळलं की तो मित्र तर गेला. मुलाची अवस्था बघून तो बोलला, अरे वडील गेले, कळलं नाही की दैनी अवस्था झाली, थांब जरा, एक कुदळ घेऊन ये आणि पावलं घेऊन ये. तो तेही राहिले, तेही जा आपला उष्ण घेऊन ये. आणि जिथे वडील बसवतात तिथे हा मुलगा बसून भिक्षा मागत होता. तिथे खणलं. 2 फूट खणल्यावरती सोन्याच्या मोहरांचा हाडला लागला.
म्हणजे आतमध्ये सोनं दडून होतं, आतमध्ये सोनं दडून होतं आणि तो वरची वस्तू दिशा मागत होता. तर अंतरामध्ये या उभयस्थ परमात्मा दडून आहे आणि आपण भिकारी जागे फिरतोय. देव आहे का? देव मिळेल का? सद्गुरू मिळतील का? संत मिळतील का? अरे त्याच्या पोटामध्ये आपण बसलोय. ह्या सर्व ठिकाणची जी दैवत आहे त्या दैवताच्या ठिकाणी तो विशेषत्वाने प्रसवतो, पण बाकी सर्व ठिकाणी त्याचं अस्तित्व जागृत आहे. म्हणजे ते थांबत नाही का? पण प्रल्हादासारखं भक्त व्हावं लागतं. प्रल्हादाने सांगितलं थांबत आहे, वडिलांनी विचारलं थांबत आहे का? प्रल्हाद तुला सर्व ठिकाणी तो थांबत का असू नाही, पण एवढी दृढ विश्वासाची भक्ती आपली अजून नाही. म्हणून आपल्याला भक्त प्रल्हाद होता येत नाही आणि देवाला नारसिंह होता येत नाही. म्हणून शिवाला शिवतत्वाने भेटायचं असेल तर आपल्याला मध्ये गणेशाचं तत्व जागृत झालं पाहिजे. गणांचा अधिपती तो गणपती. मग आपल्यामध्ये कशाची प्राप्ती झाली पाहिजे? गणपतीची. गणपतीची म्हणजे कशी? बुद्धीची देवता. मग आपल्यामध्ये बुद्धीचा साक्षात्कार झाला पाहिजे. बुद्धी आहे म्हणजे काय? आपल्याकडे जी काही बुद्धी देवाने दिली आहे ती वाटण्याचा प्रयत्न करा समाजाला. ती वाटल्याने तुमच्या द्विगुणित होऊन तुम्हाला भेटेल. जसं त्या मुलामध्ये सोन्याच्या मोहरा त्याच्या जिथे बसत होता त्याच्या खाली होता आणि त्याच्यावरती बसून रिक्षा मारत होता, तशी अवस्था ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमची होत चालते. सावध व्हा, सावध व्हा. काय म्हणतात? तैसा उभ्यामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताची कामू विषयावरी. तैसा उभ्यामध्ये मी रामू, पण भ्रांत माणसाला विषयांमध्ये आसक्ती वाटते. विषयामध्ये आसक्त व्हावं हे मनाचा दोष नाहीये, हा बुद्धीचा दोष आहे. बुद्धी ठरवते, मन त्याला सहाय्य करतं. मन सहाय्य करतं. बघा खूप काही ज्ञान आहे आपल्याला आणि खूप काही ग्रहण सांगायचंय, हा भाग नाहीये आजच्या या प्रवचनामधून. खरं सांगू का? देवाची पूजा भजन सेवा सर्व करतायत. कोणी फुलाच्या माळा बनवतायत, कोणी मंदिर स्वच्छ करतायत, कोणी पूजा अर्चा करतायत. तसं त्याला अधिकार करतो. पण लक्षात घ्या, सेवा करण्याची वृत्ती मनात जागृत झाली म्हणजे ते तत्व तुमच्या ठिकाणी विशेषत्वाने प्रभाव लागलं. तुम्ही असे का म्हणता की सेवा केल्यावरती आम्हाला भेटेल? अहो ती सेवा जो करतो ना तो तुमच्यामध्ये बसून तोच करतो. तुम्हाला देव भेटायची गरज काही नाही, फक्त एवढंच आहे देव कळायची गरज आहे. म्हणून देव जर कळायचा असेल तो संतांच्या संगतीमध्ये कळेल. संत काय करतात? संत एवढंच करतात, मला काही कळत नाही. काय कळलं? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम रमयंती हा प्रश्न हा जो मंत्र आपण सारखं म्हणतो. लोक म्हणतील शिव मंदिरात येऊन हा मंत्र म्हणतायत, नक्की याचं काय विशेषत्व असेल हे सांगूया थोडंसं. त्या अगोदर आपण भगवान शिवाला म्हणजे पांडुरंगाला देव शिवाबद्दल पांडुरंग काय भजन करतायत बघा. शिवाबद्दल पांडुरंग जे भजन करतायत ते आपण म्हणू. आपण नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, ओम
नम म्हणजे नमस्कार, शिवाय शिवाय शिव शंकर अनेक नावाने प्रसिद्ध या मंत्रामध्ये नम मी नमन करतो याच्या शिवाय जगतात कोणी नाही. नम शिवाय ओम नमस्कार करतोय याच्या शिवाय जगतात कोणी नाही. कोण? नमः शिवाय. पुढे काय? हर हर बोले. हर हर म्हणजे कोण? हर हर म्हणजे कोण? अहो तो हर आहे महाविष्णू, तो हा त्यांचा मंत्र आहे. हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. हा हर मंत्र, हर म्हणजे महाविष्णू हा शिवाचा जप करताय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि शिव मंत्र राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. रामाचा नमस्कार. राम रमणती. अहो दशरथाचा पुत्र तो कालचा, दशरथाचा पुत्र तो कालचा, अनादि कालचा आत्मा राम. आपण दशरथाच्या पुत्रापर्यंतच पोहोचलो, पण संत सांगतायत दशरथाचा पुत्र तो कालचा म्हणजे त्याच्यावर राम नव्हता का? राम विशेषत्वाने दशरथाच्या पोटी जन्माला आला, पण त्याच्या अगोदरही रामाचं भजन चालू होतं. त्याच्या अगोदरही विष्णूचं नाव रामच होतं. जसं एखाद्याचं नाव गणेश ठेवलं म्हणजे त्या दिवशी गणपती जन्माला आला. एखाद्याचं नाव शिव ठेवलं त्या दिवशी शिवाचं विशेषत्वाने दर्शन झालं का? नाही. हे शब्द पुरातन काळात अनंत म्हणजे असं म्हटलं जातं जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा पहिले शब्दाची उत्पत्ती झाली आणि नंतर ती वस्तू आकाराला आली. पहिले शब्द बाहेर पडतात मग ती वस्तू आकार घेऊन जन्माला येते. आणि नमः शिवाय जसं शिव महाविष्णू स्मरण करताय तसं राम रमयंती. तुमच्या जीवनामध्ये रामापासून लोक देवाच्या जवळ जाऊ लागली. राम तत्व काय? राम तत्व जो आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता असा राम, ज्याने आई वडिलांचं ऐकलं, राज वैभव भोगणारा राम, वडिलांच्या एका चुकीच्या कसा असतं आनंदामध्ये हर्षामध्ये बोलू जातो ना, जा तुला काय द्यायचं मागायचं ते मागून टाक, दिला तुला प्रण दिला. तसंच त्याचं झालं, चुकीचा प्रण दिला आणि त्याकरता रामा 14 वर्ष रामाने वनवास भोगला. नाही म्हणता येणार. रामाने वनवास भोगला म्हणजे कुणीतरी दिला म्हणून भोगला. रामाने वनवासामध्ये आनंदाने जीवन जगलं, कारण वनवासात गेल्यावरती रामाला सेवा करण्याची प्राप्ती झाली. सेवा केली, पुन्हा पुन्हा सेवा केली, चरित्र नाही का? आणि अशा सेवेचं फळ म्हणून अनेक लोकांची भेट झाली. हनुमंतरायाची भेट झाली आणि रावणाची भेट झाली. जी रावण जो रावण आहे ते कोण आहेत? ब्राह्मण वंशाने, ब्रह्मदेवाचे नातू. पण बुद्धी सरकली. त्या बुद्धी सरकल्यामुळे काय झालं? काय झालं? तशी रामाची बुद्धी सरकली असती तर स्मरण केलं असतं का? पण प्रवचनामध्ये म्हणण्यात हे रावणाचं नाव घेण्याचं कारण असं कारण तो रामाच्या हातून गेला. रामाच्या हातून गेल्यामुळे त्याचंही तोही भाग्यवंत म्हणून त्याचंही स्मरण केलं जातं. म्हणून राम राम ह्या देवाच्या जवळ जाऊ लागतो. लोक जाऊ लागले का? ते राम तत्व कसं होतं? ते काय होतं?
आईचं ऐकलं, बायकोचं ऐकलं, बायको सांगितलं हरणाला पकड, तिचे ऐकलं, सगळ्यांचं ऐकलं. असं ऐकणारा कोण जगामध्ये भेटेल का? अहो आपला मूळ सुद्धा आपण ऐकत नाही. मी तर असं म्हणतो आपण आपल्या मनात सुद्धा ऐकत नाही. मन सांगतं आज आपण मंदिरात जाऊ, आज तिसरा सोमवार आहे, काहीतरी ऐकायला मिळेल, काहीतरी दर्शनाची प्राप्ती होईल. संत महंत कुणाच्या वेशामध्ये फिरत असतात, कळणार नाही. त्या संतांच्या संगतीत जरी गेलो तर आपल्या जीवनामध्ये भक्ती प्रेमाची अनुभूती येऊन जाईल. पैसा तर कोण काय आहे, कुत्रा सुद्धा कशी मिळत नाही, पण आपल्याला कुत्र्यापेक्षा जास्त चिंता. मग पण कुत्र्याला भक्ती प्राप्त होते ना, आम्हाला संतांच्या संगतीत भक्ती प्राप्त होते. पण काय होतं, असे विचार असतातच काय मध्ये, ठीक आहे. पण राम म्हणून मला असं वाटतं आपण कमीत कमी आई वडिलांचं नाही ऐकलं, मुलाबाळांचं नाही ऐकलं, बायकोचं नाही ऐकलं, कमीत कमी आपल्या मनाचं तरी ऐकावं. एवढं जरी ऐकलं तरी आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो. राम, त्याच्यानंतर कृष्ण. रामाच्या जवळ जाता येत नव्हतं, जवळ गेले पण हात लावता येत नव्हता, कारण राजा होता. पण राजा तरी होता पण मित्र नव्हता, सखा नव्हता. म्हणून सखा भगवान श्रीकृष्ण जन्माला आला आणि त्याच्या हाताला हात लावता येऊ लागला. त्याच्या हातातून आपल्या तोंडामध्ये लोणी खाऊ लागला, गवळणी बरोबर रास करू लागला. आणि जी ऋषींची एवढ्या वर्षाची जी तपश्चर्या होती, जे ऋषी रामाला पाहून हर्षित झाले होते, त्याला वाटत ह्या रामामध्ये आपलं जेवढं एकूण व्हावं. राम भगवंत म्हणले पुढच्या जन्मी येईल कृष्ण म्हणून, तेव्हा तुम्ही गोपिका होऊन या आणि माझ्या बरोबर रममाण व्हा. म्हणून त्या गोपिका आहे, आम्ही जो गंध लावतो त्याला कुणी म्हटलं वैष्णव आहे, शिव आहे म्हणून लावत असेल. शिव जे शिवाचे उपासक ते आडवा लावतात, ते विष्णूचे ते उभा लावतात. आम्ही या भानगडीत नाही वागण्याचं लावतात. आम्ही शिव आणि विष्णू यामध्ये भेदच नाही. मग आम्ही काय केलं, आमच्याकडे संतांनी केलं. गोकुळावरून आला, पंढरपूरला कुठून आले त्याला, तिकडनं आले पांडुरंग. कृष्ण भगवानाचा अवतार आहे पंढरपूरला. त्यांनी सांगितलं ह्या देवाची भक्ती करण्याकरता त्या क्षेत्राचे संत पहिले पाहिजे. त्यांनी कसं देवाला आकर्षित केले, म्हणून ते संत कुठे गेले, गोकुळामध्ये. आणि त्या गोपिकांच्या चरणधुळी डोक्याला लावली आम्ही, म्हणून या गोपीचंद म्हणतात. म्हणजे हे जे असं जे वरती आहे ना, तो पाय आहे गोपिकांचा. काय आहे, गोपिकांचे चरण आहे, म्हणजे वरती बोट आहे आणि खाली त्यांचा टाच आहे, असं चरण. गोपी चरण आम्ही आमच्या कपाळावर लावले आणि त्या चरणांचं गंध भुका लावून पूजन केलं. का, संत चरण लागता वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे, सुख घडी वाढू लागे. काय सुंदर संतांचा भाव आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज. तुमच्यातली वासना, वासनेला बीजच जाऊन गेलं, वासना संपली, वासना संपली. मग गावली, वासना संपल्यावर गावली. मग राम नामी उपजे आवडी. सार राम तुमच्यातून बाहेर पडले, सुख घडोघडी वाढू लागली. तुमच्या जीवनात सुख प्राप्त करायचं नसतं, सुख चालू तुमच्या घरी आलं पाहिजे. त्याशी कर्म तुमच्याकडून घडलं
आणि धनाची शुद्धता महत्वाची आहे. पुन्हा ही जीवाचा नवडो मत्सर कर्म सर्वेश्वर पूजनाचे. आजच्या या कार्यक्रमातून वेळ झालेली आहे. या आजच्या कार्यक्रमामधून प्रवचनाच्या माध्यमातून आपण ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय की तुमची अवस्था अशी होऊ देऊ नका बरं का. देव तुमच्यामध्येच आहे आणि तुम्ही गाव फिरताय असं होऊ देऊ नका. तुमची अवस्था कशी बनवा. तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला दर्शन देण्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन जर पाहिजे असेल तर हे प्रत्यक्ष जे उभं काय सांगा आहे. हाताची नखं कुणामुळे वाढताय. हात वर कुणामुळे होतो. एक म्हणला आम्ही जे जेवण जेवतो त्याचं रक्त होतं, मग त्याचं मांस होतं, त्याचं मेद होतं आणि त्याच्यातून जी शक्ती होते तिने हात वर खाली होतो. मग एखाद्या माणसाला अभ्रंग वायू केला आणि त्याला विचारलं तुझ्यामध्ये सगळं आहे का. अन्न रस तो आहे ना, मग हात का वर होत नाही. तुझी चेतना क्षमता संपली. डॉक्टर त्यांची चेतना केली मग तर हात असा करतो पण होत नाही. ते बोले इकडची चेतना, ते बोले इकडची का ठेवली सांगतो. त्यांनी सांगितले सावध हो, सावध हो हे मानवा, सावध हो. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. शब्द काय. तोडा माया आशा. माझा मुलगा खूप चांगला आहे बरं का. हो खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. काय सांगू पण आहे. अहो काय सांगू, माझ्याशिवाय राहतच नाही. माया. 2 वर्षांचं लग्न झालं. माझा मुलगा खूप चांगला होता. अरे असं कसं होतं. माझा मुलगा खूप चांगला होता, खूप चांगला होता. मग आता काय झालं. माझं ऐकतच नाही. का. बायको आली ना, बायकोच ऐकू लागला. मग मला सांगा जी आई म्हणते माझा मुलगा एवढा चांगला होता, मग आज ती म्हणते माझा मुलगा चांगला आहे, चांगला होता. मग ही काय आहे. तोडा माया. काय आहे. माया आहे. जोपर्यंत आपलं ऐकून आपण वाटतं माझा आहे बरं का. जोपर्यंत गोड बोलतोय म्हणून माझा आहे बरं का. आमचे शेट कंपनीचे माझ्याकडे खूप चांगले आहेत. लोक काय म्हणत मला सगळ्यात जास्त पगार, मला औषधामध्ये काय बोलत नाही. खरंच हा खूप चांगले, खूप चांगले. आणि एक दिवस तुमच्या बदली दुसरा आणखी चांगला त्याला भेटतो आणि तुमचा डच्चू होतो. काय शेट हा असा शेट असतो का. त्याच्याकरता मी पूर्ण जीवन दिलं असा मालक असतो का. त्याची सगळी लपवलेली धनसंपत्ती कुठे लपवली ही मला माहिती. अच्छा म्हणजे म्हणून तुला शेत चांगला होता. माया. मी तुम्हाला माया सांगितली, धनाची माया सांगितली, शेतात शेत आणि मुलाची माया सांगितली, आई वडिलांच्या नात्याने. आता दुसरी सांगतो. स्मशानात एखाद्या माणसाला पोहोचवायला गेलो. कालच माझ्याशी भेटले होते, बोलले होते, कसे काय केले कळलंच नाही. आजकाल कधी कोणाचं काही खरंच नाही. त्या तंबाखू. अहो तो तंबाखू खाऊन कॅन्सर नाही गेला. काय म्हणता. जाऊ द्या शेवटी काय आजकाल काळ कोणाचं सांगता येत नाही. त्या तंबाखू. अहो तो तंबाखूचा व्यसनाने गेला पण तरी तुमचं व्यसन राहत नाही. माया. वारे सावध तोडा माया. आता आशा सांगतो. मुलं 10वीत आहे. 2 बायका होत्या. असं म्हणता येईल 2 बायका होत्या. 2 नवरा बायको होते. ती म्हणली मला माझी आशा आहे, माझी इच्छा आहे की बाळूनी 99.1 तिचं तर म्हणे 99 100 तरी 100 मिळाले पण 99% मिळायला पाहिजे 10वीला. त्यामुळे मला तुम्ही बायका विचारतील भाऊ तुझ्या बाळूनी एवढे मार्क कसे कसे. मी अभ्यास करून घेत होते. माझ्या मनामध्ये जागृत व्हावा म्हणून बाळाने मागे काढायचे. बाळाबद्दल काही कौतुक नाही.
तिची इच्छा होती आणि बाळाला मिळाले 70%. एवढी दुःखी झाली बोलली आता कपाळ आपण गेले भीतीवरती. नवरा म्हटला जाऊन दे पास तरी झालाय ना, 70% कमीच का आताच्या जगामध्ये. अहो काय सांगू शेजारीला की बाळाला 70 मिळाले. माझं नाव खराब केलं या पोरांनी, नाव खराब केलं. तो नवरा थोडा आमच्यासारखा होता. तो म्हणला तुझी इच्छा होती, त्या इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून तू दुःखी झाली, पण माझी आशा होती त्यामुळे 90% मिळालं तर ठीक आहे, नाही तरी 50 मध्ये तरी पास झालं तर आशा होती. म्हणून काही बायका त्यामुळे मुलगा नाही ना आम्हाला पैसे दे तर कधीतरी देईल ह्या आशेने लागतात. देवाने आम्हाला काही नाही दिलं पण कधीतरी देईल असे फक्त आशेने देवाकडे जातात. काही म्हणतात देवाने दिलंय जरा अजून दिलं असतं तर म्हणून कधीतरी देईल या आशेने देवाकडे जाताय. काही म्हणतात देवाने आमच्यासाठी दुःखच घेऊन ठेवलं होतं, हे दुःख कधीतरी जाईल या आशेने देवाकडे जाताय. पण देव काय सांगतो हे ऐका. आता आपण हे सगळंच मांडलंय ना, पण कधी विचार करायला देव आपल्याबद्दल काय विचार करत असेल. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची. एक आई असते, त्या आईला मुलगा सोडून परदेशी राहायला गेला बायको बरोबर, पण त्या आईला तो मुलगा आपला लहानच वाटतो. कसा छोटा होता, माझ्या मांडीवर खेळत होता, मी शाळेत सोडत होते, मोटरसायकल त्याला मागे बांधून यायची. लोक म्हणजे अगं मुलगा काय पडतोय काय, नाही म्हटलं तो ओढणी त्याला पोटाला बांधायची. चुकून मुलगा कधी मोटरसायकल पडला तो घरी यायच्या अगोदर त्याच्याकरता पक्वान करून ठेवायची. आवडी चित्ती देवाची, ही जी आईची मुलाबद्दल जी आवड आहे ही आवड देवभक्ताची, देवाबद्दल असायला पाहिजे. देवाला तो भाव प्रिय आहे, देवाला तो भाव तुम्ही अर्पण करा, तो तुमचा सखा असल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या प्रवचनाच्या माध्यमातून देवाला सखा बनवा. काय देवाला सांगायचंय, देवाने जे दिलंय ते आपल्या कर्माची फळे आहे, लक्ष द्या. देवाने दिलेलं नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतोय, आपल्याला जे दुःख प्राप्त झाले दुःखाची प्राप्ती ही आपल्या कर्माने, पूर्वजन्माचे पण काही कर्म असतात. एखाद्याच्या घरी अपंग मूल जन्माला आलं, लोक म्हणतात काय आम्ही पाप केलं असं देवाने असं केलं. त्या मुलाही तो जन्माला येणारा सुद्धा काहीतरी त्याच भागाचं त्याचं पाप असतं आणि तुमची त्याला पोचणं करतात तसंच काहीतरी पाप असतं. तुम्ही देवावर ढकलतात आणि आपल्यापासून देवत्वाला लावून टाकतात. हे जे दुःख आहे, हे जे कर्माचा भोग आहे, तो भोगून एक संकट आहे आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हा भोग संपला, पण हा भोग संपवताना त्या देवत्वाला नाव ठेवण्यापेक्षा त्याचा देवाचं स्मरण करा. नारायण 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 नारायण. कुणाचं स्मरण करा. आता एक शेवटची गोष्ट सांगून जातो. दोन भाऊजे आहोत, म्हणजे काय म्हणतात, एका दोन मुलांच्या दोन बायका, त्यांच्या नात्याला काय म्हणतात मला त्याला शब्द येत नाही, जावा जावा. दोन जावा एका घरामध्ये आणि त्यांची दोघांना कामं वाटून दिलेली होती. एक मोठीची एक बारक्याची. बारक्याच्या जन्मलेल्या मुलं आले होते, 6 महिने झाले होते, पहिलंच वर्ष, आणि काम वाटून दिली होती. आता श्रेष्ठ दर्जाची कामं म्हणजे जेवण बनवणं, किचन सांभाळणं, तिजोरी सांभाळणं, कपडे व्यवस्थित लावणं, सोफा नीटनेटका करणं, देवपूजा करणं, हे ज्येष्ठाच्या ज्येष्ठ जावळीचं काम. कनिष्ठचं काम दाढी पूस, बाथरूम साफ कर, कपडे धुव वाळ घाल, केर कचरा काढायचा, कपड्याच्या घड्या घालायच्या. आणि काय लोक
त्यांची मुलगी होती ती एक दिवस आई म्हणून सांगावा आला, आई आजारी आहे म्हणून ये भेटायला. पहिले वर्ष होतं म्हणजे जा आईला भेटून ये. अहो झालं ना, सगळी कामं आली नाही हिच्यावरती. ही लागी मुसावी म्हणायची, मुद्दामच गेली तिचं वाटवून होऊ दे. आता काय गरज आहे हा शब्द बोलायची? तिचं असं होऊ दे, इथं तसंच होऊ दे. मला सांगा, आता ती काय लवकर येऊन काम करणार आहे का? तिचं काम तर तुम्हालाच करावं लागणार आहे. मग ते काम तिचं म्हणून करून दुःख भोगण्यापेक्षा किंवा पाप जमा करण्यापेक्षा देवाने आपल्याला ही सेवा दिली, हा भाव जर तुमच्यामध्ये आला तर तुम्हाला पुण्य मार्गाचे वाटेकरी व्हा, पुण्याचा संच होईल. तुम्ही काय करता? तिचं काम आहे म्हणून आपल्याला करावं लागते. ही कामं मी तिथे आले मग माझी सुटली होती वाचून घालायचं, अशी कामं मला मी सोडले होतं पण हिच्या पाहून करावं लागते जबरदस्ती. पण ती 10 दिवस ती कामं तिच्या करत राहिली. 10 दिवसानंतर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. ती आली, तिला विचारलं काय माझ्या जाऊ हॉस्पिटल आहे का? तुझं काम काय करून द्या ना म्हणून. सासू म्हटली तुझं काम काय? तिच्या अगोदर सगळी कामं तीच करत होती, मग हॉस्पिटलमध्ये गेली कशी? तर पापाचा संचय झाला. तसं आपल्या कर्मामधून आपल्या कर्माची शुद्धता करा. त्या शुद्धतेमुळे हे सगळे भोग एक दिवस नाहीशी होतील आणि तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. उगाच देवावरती लागू नका. हे भगवान शंकरा 5 सोमवार करते बरं का, 5 सोमवार करते, 5 नारळ करते, पेढ्याचा डबा देते महाराजांकडे. महाराजांना विचारते महाराज आमचं भरवलं बरं का? तर महाराज काय म्हणणार? बरंच होणार, जे होते ते बऱ्यासाठीच चाललंय. बघा आपल्या एका वाईट होतं ते आपल्या बऱ्यासाठी ते बिलीन होणं आणि त्याच्यातून मागे आनंदाची पायरी सापडणं बऱ्याच प्रमाणात होते. पण मला एक कळत नाही, आपण असा प्रश्न उलटा विचारला तर माझं बरं होईल असं मी जीवन जगेल म्हणून ज्याच्याने कशाने बरं होईल कुणाला जाणे कुणाला माहिती काय आहे, कशाने बरं होईल, पैसे कमवण्याने बरं होईल की काम करण्याने बरं होईल. पण एक माहिती, एक केल्याने बरं होईल, कशाने बरं होईल त्याचं स्मरण करू आपण. आता वेळ झालेला आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. सगळ्यांनी ज्यांना जिनको भगवान ने मुख दिया है वो मुख से ये मंत्र सबने ये मंत्र पढ़ना है. कारण की शिव भगवान को ये मंत्र अतिशय मराठी सांगतो अतिशय आवडीचा आहे. जे जे हा मंत्र म्हणतात त्यांना शिव सहज प्राप्त होतो. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
मी एक संत मीराबाईंचा एक अभंग म्हणतो आणि तो अभंग काय सांगतो त्याचा भाव आपण पाहू. आरतीची वेळ झाली ते 2 मिनिटात भजन मंडळ नाव किनारे लगाओ प्रभु की नाव किनारे लगाओ नदी